मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना आता मुंबईला जाण्याचे आदेश दिले। येत्या 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे हे मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत। 20 जानेवारी रोडवर बसलेलो आपण मुंबईला जाऊन उपोषण करतोय। चांगला निर्णय आपला आहे, फक्त तयारी करा। तारीख ठरली 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता गेले अनेक दिवस प्रयत्नरत असलेल्या मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका शनिवारी स्पष्ट केली। तब्बल 3 कोटी मराठा बांधव हे मुंबईत दाखल होणार आहेत। भाषणाच्या सुरुवातीला जरांगेंनी छगन भुजबळांवर टीकेची झोड उठवली। पाहुण्यांची हॉटेल जाळी असल्याचा आरोप त्यांनी केला। कोणी म्हणतं आमचे घर जाळले, कोणी म्हणतं आमचं हॉटेल जाळलं। आमच्यावर खोटा डाग लावलाय। यांनी यांचेच हॉटेल जाळले आणि निष्पाप माझे गोरगरीब मराठ्यांचे बांधव तुम्ही गुतवले। त्याचप्रमाणे गिरीश महाजन माझ्या भेटीला आले असता त्यांनी भुजबळांवर बोलू नका अशी विनंती केली। मात्र मी गप्प बसलो की भुजबळ सुरू व्हायचे असं म्हणत त्यांनी छगन भुजबळ यांचा समाचार घेतला। पिशीच घेऊन येत आहे सध्या, बाजाराची पिशी, त्याच्यात कागद आहेत। बघा बघा मला कशा शिव्या देतात। कशाला बोलतो रे मग? कशाला मराठीचा वाटा जातो? आताची पिशा घेतल्यात, काही दिवसाने तुटलेल्या चपला, केळाचे सालपटे तो ह्याजवळच देणार। याशिवाय त्यांनी 19 जानेवारीपर्यंत मुंबईत जमावबंदीसाठी 144 कलम लागू केल्याचं सांगितलं। मात्र आपण 20 जानेवारीला मुंबईला जाताना शांततेत जायचं, कुठेही जाळपोळ करायची नाही। जे जाळपोळ करतील त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं। मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर थेट पोलीस स्टेशनमध्ये जात मांडी घालून बसायचं, अशा सूचना त्यांनी लाखोंच्या संख्येत उपस्थित असलेल्या जनसमुदायाला दिल्या। जर एखाद्या पोराला धरून नेला आणि जर अटक केली, पुरा जिल्ह्याने उठायचं आणि त्या पोलीस स्टेशनला मांड्या घालून जाऊन बसायचं। सगळ्यांनी दगड नाही, भांडा नाही, काही नाही, नुसती मांडी घालून बसायचं जायचं। दरम्यान या सभेत जरांगेंनी कोणकोणते मुद्दे मांडलेत पाहूया। आरक्षण घेऊनच परत घरी यायचं। परस्पर कोणत्याही पक्षाने मराठ्यांच्या सभा घेऊ नये। शांततेत आंदोलन करायचं। जो आपल्या पाठीशी उभा राहिला तो आपला। मराठा राजकीय नेत्यांनी पाठीशी उभं राहावं। मराठा नेते पाठीशी उभे न राहिल्यास त्यांना दारं बंद। जरांगेंनी मराठा आंदोलकांना 20 जानेवारी रोजी चलो मुंबई असा नारा दिला। या दरम्यान सर्वांनी शांततेत मुंबईला यावं असं आवाहन जरांगेंनी केलं। जरांगेंच्या या इशाऱ्यानंतर सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत हे पाहावं लागेल। सचिन बडे, ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।